सर्वांना सप्रेम नमस्कार. सहकार मैत्री या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्र हो, आपण नागरी पतसंस्था, ग्रामीण बिगर शेती पतसंस्था आणि वेतनदारांच्या पतसंस्था या पतसंस्थांच्या बाबतीमध्ये ताळेबंदाचे जे विश्लेषण आहे त्याची चर्चा आपण इथे करत आहोत. सुरुवातीला आपण ताळेबंदाची देणे बाजू समजून घेतलेली आहे. त्यानंतर ताळेबंदाच्या येणे बाजूमध्ये आपण रोख शिल्लक असेल, बँक शिल्लक असेल, भागाची गुंतवणूक, निधीची गुंतवणूक यावर चर्चा केलेली आहे. आणि त्यानंतर आपल्याला कर्ज या मुद्द्यामध्ये सुद्धा आपण विनातारण असेल किंवा स्थावर तारण असेल याबद्दल चर्चा केलेली आहे. या मुद्द्यामध्ये आपण जामीनकी कर्ज किंवा वेतन तारण कर्ज किंवा पतसंस्थांचे जे सेवक असतात त्यांना सुद्धा कर्ज देता येतं यासंबंधी बोलणार आहोत. सगळ्यात सुरुवातीला जामीनकी कर्ज हा आपल्या पतसंस्थांमध्ये, विशेषतः नागरी आणि ग्रामीण बिगर शेती पतसंस्थांमध्ये एक नियमित असा कर्ज प्रकार आहे. यामध्ये जामीनकी याचा अर्थच असा आहे की जो कर्ज मागणी करणारा आहे तो कुठल्याही प्रकारचं तारण आपल्याकडे देत नाही, मात्र एकूण कर्ज प्रमाणात जामीनकी कर्ज सुद्धा आपल्याला साधारणपणे 25 ते 30% जामीनकी कर्ज आपल्याला देता येतं. प्रथम त्याची अट आहे की जो कर्ज मागणी करणारा सभासद आहे तो आपला मूळ सभासद, अवर्ग सभासद असला पाहिजे. त्याचबरोबर त्याला जे 2 जामीनदार राहणार आहेत ते सुद्धा आपल्या पतसंस्थेचे सभासद असले पाहिजे. नुसताच सभासद झाला आणि लगेच कर्ज मागणे असं नसावं. तर आपण साधारणपणे कर्ज मागायला आलेला असेल तर किमान 6 महिने तरी त्याचं खातं आपल्याकडं असलं पाहिजे किंवा तो आपल्या पतसंस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये असला पाहिजे. कारण कर्जदार आणि जामीनदार जर कार्यक्षेत्रामध्ये असतील तर जर थकबाकी झाली तर आपल्याला तात्काळ त्यांच्याशी संपर्क साधता येतो. उदाहरणार्थ एखादा नोकरीनिमित्त असेल किंवा व्यवसायानिमित्त असेल, आपल्या संस्थेच्या कार्यक्षेत्रात असेल तर अशा व्यक्तीला आपल्याला मर्यादित स्वरूपामध्ये जामीनकी कर्ज हे तात्काळ देता येतं. साधारण अट अशी आहे की त्याचं जे काही दर महिन्याचं उत्पन्न आहे त्याच्या 5 पटीपर्यंत आपण सुरुवातीला असं कर्ज देत असतो. जामीनकी कर्ज जरी थकलं तरी आपल्याला 101 प्रमाणे कर्ज वसुली प्रकरण तयार करता येतं. 101चा दाखला आपल्याला मिळू शकतो आणि थकबाकीदाराच्या बाबतीमध्ये जी तारणी कर्जाची यंत्रणा आहे तीच यंत्रणा इथे राबवून आपल्याला चल किंवा अचल संपत्तीमधून त्या कर्जदाराच्या कर्ज वसुली करता येते. यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो वेतन तारण कर्ज. सहकार कायद्याच्या 1960चा जो महाराष्ट्र राज्य सहकार कायदा आहे 1960चा, त्या कायद्यामध्ये कलम 49 प्रमाणे एक तरतूद आहे की जर एखादा सभासद एखाद्या आस्थापनेवर, मग ती गव्हर्नमेंट असेल, सेमी गव्हर्नमेंट असेल, त्याला आपण शासकीय म्हणू, निमशासकीय म्हणू, किंवा कोणत्याही ठिकाणी एखादी प्रायव्हेट कंपनी असेल किंवा शॉप ॲक्टप्रमाणे एखादं ऑफिस असेल किंवा एखादा दवाखाना असेल किंवा वकिलांचे एखादे ऑफिस असेल, कुठेही कोणत्याही आस्थापनेवर जर एखादा व्यक्ती कायमस्वरूपी वेतनावर काम करीत असेल तर अशा व्यक्तींना आपण कलम 49 प्रमाणे सभासदाचं आणि त्याचबरोबर त्याला नोकरी देणाऱ्या मालकाचं हमीपत्र, अंडरटेकिंग घेऊन आपण त्याला कर्ज देत असतो. आणि ते जे कर्ज आहे ते त्याला जे काही दर महिन्याचं वेतन मिळतं त्याच्या 30 पटीपर्यंत आपल्याला ते कर्ज देता येतं. आता यामध्ये जरी एखाद्या मालकाने आपल्याला हमीपत्र दिलं नाही तरी फक्त कर्जदाराच्या हमीपत्रावर, कलम 49च्या हमीपत्रावर आपण कर्ज देऊ शकतो. पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट 1936 हा येथे लागू होतो. या कायद्याप्रमाणे कर्मचाऱ्याला, समजा असं समजूयात आपण की दर महिन्याचं वेतन 10,000 रुपये आहे, तर कायदा असं सांगतो की 10,000मध्ये 2,500 रुपये हे 25% रक्कम ही त्याच्या कुटुंबासाठी आहे.
त्यामुळं 25% बाजूला काढून उर्वरित जी 75% रक्कम आहे त्यातूनच आपल्याला वसुली करता येणार आहे. करदाराकडून मागील 3 वर्षामध्ये इन्कम टॅक्स भरलेला आहे याबाबत आपण फॉर्म नंबर 16A हा सुद्धा रेकॉर्डवर घेतला पाहिजे. त्याच पद्धतीने एखाद्या वेळी या सेवकाला त्याच्या मालकाने जर हमीपत्र दिलं नाही, उदाहरणार्थ एखाद्या खाजगी कंपनीमध्ये तो कामाला असेल किंवा छोटी कंपनी असेल, तर अशा वेळी मालक हमीपत्र देत नाहीत. मग जरी त्या मालकानं हमीपत्र दिलं नाही तरी त्याची विश्वासार्हता पाहून पतसंस्था त्या व्यक्तीला, त्या कर्जदाराला वेतन तारण कर्ज मंजूर करू शकते. जे कायमस्वरूपी, ज्याला आपण म्हणतो की शासकीय किंवा निमशासकीय सेवेमध्ये कर्मचारी असतील, त्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी जर कर्जफेड केली नाही तर त्यांचे वेतन जिथून निघते, बऱ्याचदा शहरांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाला जोडूनच एक कोषागार कार्यालय असतं, तालुका म्हणा जिल्हा म्हणा, तर त्या कोषागार कार्यालयाकडे पतसंस्था अर्ज करू शकतात. आणि यामध्ये महाराष्ट्र ट्रेझरी रूल्स 1968 नियम 230 आणि 233 प्रमाणे जे शासकीय किंवा निमशासकीय सेवक आहेत त्यांच्या वेतनातून कपात आपण कोषागार कार्यालयाशी संपर्क साधून करू शकतो आणि परस्पर त्या थकबाकीदाराची वसुली आपल्याला करता येते. यानंतर नुकतंच वसुलीबाबत 9 जून 2009 रोजी माननीय सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांनी एक परिपत्रक आपल्याला दिलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की कलम 49 प्रमाणे जर अंडरटेकिंग किंवा हमीपत्र त्या कर्जदाराने दिलेले असेल तर तो जेथे काम करतो त्या कार्यालयाचे जे अकाउंटंट आहेत किंवा लेखाधिकारी आहेत त्यांच्याकडून त्यांचे मार्फतच आपण वसुली केली पाहिजे. बऱ्याचदा असं होतंय की वसुली अधिकारी हे ज्याचं कर्ज थकलेलं आहे आणि त्याचं वेतन ज्या बँकेतून निघतं त्या बँकेमध्ये वसुलीचा आदेश देतात आणि ते खातं गोठवून टाकतात. आणि यामुळं माननीय सहकार आयुक्तांनी स्पष्ट आणि सक्त अशा सूचना दिलेल्या आहेत की कोणत्याही प्रकारे परस्पर त्या कर्जदाराचं किंवा थकबाकीदाराचं जिथून वेतन निघतं ते खातं कुठल्या प्रकारे गोठवण्यात यावं असे आदेश वसुली अधिकाऱ्यांनी देऊ नयेत आणि या आदेशाचं काटेकोर पालन करावं अशी सूचनासुद्धा माननीय आयुक्तांनी केलेली आहे. जे आपल्या पतसंस्थेचे सेवक असतात, जिथं आपण असं समजूयात की 2 सेवक आहेत, 3 सेवक आहेत, त्यांनासुद्धा आपण कर्जाचा लाभ दिला पाहिजे. भले आपल्याकडे सेवा नियम असोत किंवा नसो, मात्र प्रत्येक पतसंस्थेने सेवा नियम करावेतच. अर्थात सेवा नियमासाठी आपण या पतसंस्थेच्या चर्चेनंतर एक स्वतंत्र काही व्हिडिओ त्यासाठी देणार आहोत आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारची संस्था असो, सेवा नियमाची रचना कशी असते त्यामध्ये मुद्दाम आपण ते व्हिडिओ आपल्याला सादर करणार आहोत. तर यासाठी की प्रत्येक पतसंस्थेने त्यामध्ये 2 सेवक असोत, 3 सेवक असोत, सेवा नियम केले पाहिजे. कारण शिस्तीचे नियम, रजेचे नियम किंवा भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युटी हे सुद्धा लाभ आपल्या सेवकांना मिळाले पाहिजे. पोटनियमाप्रमाणे पतसंस्थेच्या सेवकांना, मग ती नागरी पत असो, ग्रामीण बिगर शेती किंवा पगारदार पतसंस्था, जे सेवक काम करतात ज्यांना आपण कायमस्वरूपी सेवक की ज्यांना 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे असं आपण गृहीत धरूयात, तर अशा सेवकांना सुद्धा आपल्याला त्यांचं जे काही वेतन आहे त्या वेतनाच्या साधारणपणे 25 ते 30 पट, दर महिन्याच्या वेतनाच्या 25 ते 30 पट आपण मध्यम मुदत म्हणजेच काय 5 ते 7 वर्ष मुदतीने संस्था ठरवेल की 3 ते 5 किंवा 5 ते 7 वर्ष, तर साधारणपणे 3 ते 5 वर्षाच्या मुदतीने आपण हे कर्ज आपल्या सेवकांना देऊ शकता. कर्जाची मर्यादा आपण ठरवू शकता आणि त्याचबरोबर सदर कर्जाचा व्याजदर, ज्याला आपण ॲव्हरेज बॉर्विंग रेट आणि ॲव्हरेज लेंडिंग रेट याप्रमाणे आपल्याला निश्चित करायचा आहे. यासाठी एक चांगली गोष्ट आपण करू शकताय की प्रत्येक संस्थेने आपल्या सेवकांच्यासाठी आपले सेवा नियम तयार करावेत आणि वार्षिक सभेमध्ये त्याला मंजुरी घ्यावी. मित्रहो, आपण हे जे सहकार मैत्री यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे त्याचा उद्देशच असा आहे की सहकार चळवळीमध्ये कार्यरत असणारे ते पदाधिकारी असोत, त्याला आपण संचालक म्हणतो, किंवा सेवक असोत किंवा शासकीय सेवेमध्ये आपले अधिकारी असोत,
त्यांना सहकार चळवळीबद्दल काही माहिती द्यावी, हा त्याचा उद्देश आहे. तेव्हा आपल्या सर्वांना एकच विनंती आहे की आपण आपलं जे सहकार मैत्री हे यूट्यूब चॅनल आहे ते जास्तीत जास्त आपल्या सहकाऱ्यांपर्यंत पोचवावं, ही आपल्याला नम्र विनंती आहे.